श्री गुरुदेव दत्त. पशुपती व्रत 5 सोमवारचे असते. मध्येच एखाद्या सोमवारी एकादशी पडली असेल किंवा चतुर्दशी पडली असेल किंवा एखाद्या सणाचे व्रत करत असेल किंवा नवरात्रीचे व्रत करत असेल किंवा तिथीचे व्रत करत असेल आणि त्या दिवशी सोमवार असेल तर आपल्याला विचार येतो की माझे पशुपतीचे व्रत आहे आणि सोबत एकादशीचेही व्रत आहे, तर मी कोणते व्रत करू? तर त्यावेळेस आपल्याला पशुपती व्रत सोडून द्यायचे आहे. त्या दिवशी तुम्हाला जोही उपवास असेल तोच करावायचा आहे. चतुर्दशी असेल, एकादशी असेल ते उपवास करावे. नवरात्री कोणत्याही उपवास तुम्ही करत असेल तर तो उपवास करावा. तर 5 व्रत पशुपतीचे असते, तर तुम्ही निश्चित करावे की मला या सोमवारपासून पशुपतीचे व्रत करायचे आहे. तर ध्यानात ठेवावे की त्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर खूप प्रेमाने पूजाची थाळी तयार करावी. त्यामध्ये चंदर, अबीर, गुलाल आपल्याला ठेवायचे आहे. तरी रोली, चावल, मोली, गहू, पंचामृत तुमच्याकडे जेही सामग्री असेल ती सामग्री ठेवायची आहे आणि भगवान शंकराचे पूजन करायचे आहे. सकाळच्या वेळेस आणि भगवान शिवाचे पूजन करून आराधना करून प्रार्थना करावी. हे शिवजी, हे अवघडदानी, हे त्रिकालदर्शी, हे कैलाशी, अविनाशी, आजपासून मी पशुपती व्रत प्रारंभ केले आहेत. बाबा, माझे हे व्रत मी या कार्यासाठी करत आहेत. आपण स्वीकार करावे. बाबाला निवेदन करावे. पूजाचे सामान थाळीमध्ये तेवढेच घेऊन जायचे आहेत जेवढे सकाळची पूजा आणि सायंकाळची पूजासाठी हे कामी येईल. पूजेचे सामान सायंकाळच्या पूजेमध्ये ठेवायचे नाही. थालीमध्ये तेवढेच सामान ठेवावे की ते सकाळी आणि सायंकाळी कामी येईल. अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि बाबाला निवेदन करून पूजाची थाळी वापस घेऊन यावी. सायंकाळच्या वेळेस घरामध्ये गोड पदार्थ बनवावा. 6 दिवे ठेवावे. ते पूजाचे थालीमध्ये ठेवायचे आहेत आणि तुपाचे ठेवायचे आहेत. गोड प्रसाद घेऊन मंदिरात जावे आणि पूजन करावे. सायंकाळी भोलेबाबांना स्नान करायची जरूरत नाही. पंचामृताची जरूरत नाही. सायंकाळी केवळ जल थोडेसे शिंपडावे आणि बाबाचे पूजन करावे. पूजन करून प्रसादाने पहिले 3 हिस्से करावे. 3 हिस्से केल्यानंतर आपण दिवे लावावे. तर किती दिवे लावायचे आहेत? तर 5 दिवे लावायचे आहेत. तर पहिल्या सोमवारी एक दिवा लावत जावे आणि दिवा लावत्या वेळेस आपल्या हृदयातील इच्छा सांगावी. 5 दिवे पूर्ण झाल्यावर 6वा दिवा लावायचा नाही आणि तो परत आपल्या थाळीमध्ये ठेवायचा आहे. 6वा दिवा थाळीतून उतरवून खाली ठेवायचा आहे, पण परत तो आपल्या थाळीमध्येच ठेवायचा आहे. प्रसाद 2 हिस्से मंदिरामध्ये ठेवायचे आहेत आणि 1 हिस्सा थाळीमध्ये ठेवायचा आहे. पूजन करून बाबाला निवेदन करून वापस यावे. सायंकाळी जेव्हा घरामध्ये प्रवेश कराल, आपल्या उजव्या हाताने आपल्या घराच्या दरवाजामध्ये तो दिवा प्रज्वलित करावा. तेथेही शिवजीला प्रार्थना करावी. माझे हे कार्य आहेत ते सफल करावे. बाबाला निवेदन करून घरामध्ये प्रवेश करावे. जेव्हा आपण भोजन करायला बसाल तेव्हा सगळ्यात पहिले जो प्रसाद घेऊन आले आहे तो प्रसाद पहिला खावा. तो प्रसाद तुम्ही कोणालाही द्यायचा नाही. तो प्रसाद तुम्हीच खायचा आहे. त्यामुळे जेवढा खाणार आहे तेवढाच घेऊन जावे. तर सगळ्यात पहिले प्रसाद खावे, त्यानंतर भोजन करावे. या व्रतामध्ये आपण सकाळी फल आहार करू शकतो आणि सायंकाळी भोजन करू शकतो. भोजनमध्ये हे जरुरी नाही की गोडच खाल्ले पाहिजे. आपण नमकी भोजनही करू शकतो. तर गोड कधी खायचे आहे? तर सायंकाळी आपण जो प्रसाद घेऊन आलो आहेत पहिला तो प्रसाद खायचा आहे आणि त्यानंतर भोजन आपण कोणतेही करू शकतो. त्यामध्ये देखावा करून नये आणि भोजन करावे. असे 5 सोमवार करावे. 5वा सोमवार जो सोमवार येईल, मध्येच एखादे सोमवार सुटलेही असेल तर व्रत करावे. पूजन करू नये. मासिक पाळी आली किंवा कार्य आले तर त्यामध्ये
पूजन करू नये. फक्त व्रत करावे. जेव्हा 5वे व्रत राहील तेव्हा त्या 5व्या सोमवारी आपण सकाळी आणि सायंकाळी पूजा करावी. तेव्हा भगवान भोले बाबांना 108 वस्तू अर्पण कराव्यात. आपण कोणत्याही 108 वस्तू अर्पण करू शकता. मूग, तांदूळ, बेलपत्र अर्पण करावे आणि 1 श्रीफळ, नारळ, 11 रुपये त्यावर ठेवून भगवान शिवाला निवेदन करून घरी यावे. दिवा लावावे आणि बाबाला निवेद करून प्रसाद ग्रहण करावे. नियमाने केलेले तर 5 सोमवारमध्ये आपले काम होईल, हे भगवान शिवजीची कृपा आहे. पशुपती व्रत करण्याआधी जर आपल्याला एखाद्या कामासाठी संकल्प करायचा असेल तर ते व्रताचे संकल्प पशुपती व्रताचे जे संकल्प घेतले जाते. समजा तुमचे एखादे काम अडकून पडले असेल आणि सोमवार यायला 2-4 दिवस बाकी असेल आणि तुम्हाला ते काम झालेले हवे असेल वाटत असेल तर तुम्ही मनापासून बोलावे की मी पशुपती व्रत करेल बाबा, तुम्ही माझे काम सफल करावे. तर त्यासाठी सफेद पुष्प आणि 1 तांदळाचा दाणा जर तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही मनापासून बाबाला मला ही तकलीफ आहे, दुःख आहे, मला हे कष्ट आहेत, मी पशुपतीनाथ व्रत करेल बाबा, आपण माझे व्रत स्वीकार करावे. आज माझे हे काम अडकत आहे. तर अशोक सुंदरीच्या जागेवर ते सफेद पुष्प आणि तांदूळाचा दाणा समर्पित करावा. व्रत जेव्हा येईल तेव्हा पण भोले बाबा पाहिलेच कल्याण करून जातील. आपल्या मनातील काही प्रश्न आलेले असतात तर तो पाहूया. पशुपती व्रतामध्ये जे 6 दिवे लावले जातात त्यामध्ये वात गोल लावावी की लांब लावावी. पाहिजे तर गुरुजींनी कथेमध्ये सांगितलेले आहेत की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पार्वतीही आहेत आणि शिवजी आहेत, दोघेही विराजमान आहेत. आपण दोन्ही प्रकारची वात लावू शकतो. ज्या मंदिरामध्ये एकटी दिवे असेल त्या मंदिरात वातीचे क्रम असतात. पितरांची पूजा होत असेल लांब वातीचा क्रम असतो. पण जिथे देवादिदेव महादेवही आहेत, पार्वतीही आहे, तेथे आपण गोल ही वात समर्पित करू शकतो आणि लांबही वात समर्पित करू शकतो. पती पत्नी दोघेही पशुपती व्रत करत असेल तर दोघांची पूजाही थाळी वेगळी ठेवावी. दोघांचा प्रसादही वेगवेगळा ठेवावा. कढाईमध्ये आपण जो प्रसाद करत आहे त्या प्रसादातही 2 वाटे करायचे नाही. तुमच्या पती पत्नीचा प्रसाद वेगळा करायचा आहे आणि तो प्रसाद पूर्ण त्यांनाच द्यायचा आहे आणि तुमचा प्रसाद वेगळा करायचा आहे आणि तो प्रसाद पूर्ण तुम्हीच घ्यायचा आहे. कढईमध्ये प्रसादाचे 2 हिस्से करायचे नाही. तो प्रसाद बाबाला स्वीकार होत नाही हे विशेष ध्यानात ठेवावे. व्रत बाबा स्वीकारत होत नाही. ज्या दिवशी तुमचे व्रत राहील त्या दिवशी भगवान शंकरावर अर्पण केलेले बेलपत्र आणायचे नाही. ज्या दिवशी तुमचे व्रत राहील भगवान शिवपूजन करायला जाताल आपण जे जल घेऊन येतो पिण्यासाठी ते प्यायचे नाही. पशुपती व्रतामध्ये जे दिवे घेतले जातात ते तुम्ही तुमची इच्छा असेल ते दिवे तुम्ही घेऊ शकता. पिठाचे घेऊ शकता किंवा मातीचे घेऊ शकता. तुम्हाला वाटत असेल ते दिवे तुम्ही घेऊ शकता. फक्त ते तुपाचे घ्यावेत आणि प्रयत्न करावे की ते गोल वातीचे असेल तर ते अधिक चांगले असते. लांब वातीचे असेल तरीही टेन्शन घेण्याची जरूरत नाही, तेही चालतं. प्रयत्न करावे. ज्या दिवशी तुमचे पशुपतीचे व्रत असेल त्या दिवशी श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचं स्मरण करावे किंवा पंचाक्षरी मंत्राचे स्मरण करावे. श्री गुरुदेव दत्त.